हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. तर पब्लिक तुमचं परत स्वागत आहे आपल्या पुरती भाऊच्या छोट्याशा लाईफच्या ब्लॉगमध्ये. आणि एकदमच असं शहराचं वातावरण सोडून पाठीमागं झाडं झुडपं दिसून राहिले तुम्हाला. तर तुम्हाला नक्कीच मला माझ्या माहितीच तर तुम्हाला प्रश्न देखील पडला असेल की मी सध्या आहे कुठं. तर पब्लिक आपण आलो गावाकडची मज्जा घ्यायला ना. आपण गावाकडची मज्जा घेतो. भाऊ आपला छोटा ब्रदर इकडे ना, इकडे लागायचं नाही. नाव सांग. माझं नाव आहे गोविंद शिवाजी चौधरी. अरे लगेच नाही पळून जायचं ते काय तुला खायला का? आपले भाऊ बंद येते शाळेत जातो का नाही? हां. तर पब्लिक हा एवढा छोटा मुलगा आहे आणि याचा अभ्यास एवढा कवर होता ना. आता आम्ही जस्ट त्याच्यावरच बोलणं केलं, पण तिथं कसं फॅमिली लोक असल्यामुळे आपण याचं यूट्यूबला व्हिडिओ नाही टाकू शकलो. पण ह्याचं जसं इथं आलो मी तसं त्याचं म्हणणं होतं की आता मला यूट्यूबवर घेऊन जा. तर पब्लिक हा आपला गोविंद शाळेत जातो ना. कितवीला आहे? दुसरीला आहे. सो पब्लिक त्याला तुम्हाला दाखवतो संपूर्ण इथलं वातावरण कसं आहे. ते बघा समोर केळीची बाग आहे. ते समोर एकदम केळीची बाग आहे आणि सुंदर इथं हां मला सांगा इथं काय लावलेलं आहे हे? ऐक ना गोविंद, ह्याच्यामध्ये काय आहे? असे पाणी देतं का त्याला? हे बघा गाईज, इथं सोयाबीनची लागवड झालेली आहे आणि म्हणजे जास्त पाण्याची इन्व्हेस्टमेंट नको व्हायला, म्हणजे जास्त पाणी खर्च नको व्हायला म्हणून शेतकरी आणि अरे थांब ना यार, ब्लॉग बनव आपण. तिकडे नारळ पडले ते पाय खाली. अरे नारळही नाही मोठे मोठे. हां का तुम्ही ते नारळ आपलेच आहे का? आपलेच आहे का? काय होत नाही ना गेलं तर? चल मग तिकडे गेलं तर ब्लॉग कसा बनवणार? मग 2 मिनटं एका जागा थांब, मला बोलू दे, सांगू दे त्यांना. सो पब्लिक ही शेतकऱ्यांचं लागवड पद्धतीने म्हणजे जास्त हे बघा कसं इथं बनवलं एकदम ॲथलेटिक्स पद्धतीनं की पाण्याची जास्त हे पण नाही नासधूस पण नाही व्हायला पाहिजे. टोटली पिकाला पाणी भेटलं पाहिजे डायरेक्ट बुडामध्ये. आणि ते तिकडे दिसते का तुम्हाला दाखवतो मी नारळ. मी आता जस्ट बोलत होतो ना. हे बघा इथे एक नारळ आहे, इथे एक नारळ आहे आणि वरती हे नारळाचं झाड, इथं पेरूचं पण झाड आहे आणि समोर आपली केळीची बाग. त्या केळीला आणखीन केळी नाही लागलेली. 1-2 महिने कालावधी आणि ज्यावेळेस लागेल त्यावेळेस आपण येऊच इकडं केळी खायला. तर पब्लिक हे ठिकाण कोणतं आहे मी तर तुम्हाला सांगणार नाही, पण लगेच तुम्ही कमेंट करा आणि मला सांगा सध्या तुमचा प्रतिभाव असं कुठं. तुम्हाला सगळं बॅकग्राऊंडचं दाखवतो, मला पूर्ण बॅकग्राऊंड दाखवतो. फक्त मला कमेंट करून सांगा बघू आज कोण ओळखते की आज तुमचा प्रतिभाव आहे कुठं. एवढा दिवस झाला शहरामध्ये आणि एकदमच आज डायरेक्ट एवढा शेतीमध्ये झाला डायरेक्ट तुमचा प्रतिभाव. तर एक तर मी गावाकडे पण नाही, कारण का मी गावाकडे गेलो असतो तर तुम्हाला प्रवासामधला ब्लॉग नक्कीच दिसला असता आपल्या यूट्यूब चॅनलवर. पण काल आपण शहरात होतो ना, आज आपण शेतीमध्ये. नक्कीच सांगा हा भाग कोणता आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये आपण सध्या. कारण पॅरो कमांडोची इच्छा. कोण आहे पॅरो कमांडो? मीच आहे ना. हो सॉरी. तर पब्लिक आणि तुम्हाला सांगतो आता हे पाणी बंद का झाले माहिती आहे का? आता ऊन पडलं, मग ऊन पडल्यानंतर काय होतं माहिती आहे का? पाणी जास्त सुकून जातं लगेच. म्हणून काकांनी पाणी बंद केलं असं माझं म्हणणं आहे. बरोबर आहे की? उन्हातच पाणी चालू काय, उन्हात बंद करायला सांगायला. हा का? जाऊ दे पब्लिक, आपल्याला काय माहिती आहे ह्याला माहिती. सांग रे बाबा कसं आहे. अरे पाय वायर जळाला तिकडे, तिकडे मोटर बंद पडली. मोठ्याने बोलणं व्हॉइसवर नाही होत. व्हॉइसवर नाही होत म्हणजे आवाज येत नाही मोठ्याने बोल. अरे वायर जळाला त्याच्यानं मोटर बंद पडली. असं आहे का? चल कुठे जायले तुम्ही आता? वेरूळ स्टेशन. तू थांब रे इथं. अरे ब्लॉग आपला व्हायरल जायला यार. आपल्याला जायचंय. तर पब्लिक जाऊ द्या, व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि कमेंट करा, पण चांगली करा. कमेंटच नाही ना तर आम्ही काय कमेंट करत सांगा. मी रोज तर सांगते पब्लिक कमेंट करा. तुम्ही कमेंटच करत नाही यार, माझं पण दुखवलं यार तुम्ही. हे जाऊ द्या, ह्या व्हिडिओला तरी कमेंट करा. तुम्हाला दाखवतो संपूर्ण इकडला प्रदेश, भूभाग, एरिया. कोणत्या का टायमाची रे? इकडे तू. अरे तू माझ्या ब्लॉगमध्ये चल रे, त्यासोबत जाऊ नको हो, तुला वाईट मार्गाला नेऊन घालायला बरं का. ए भैरव थांब, ते जांभळाचे झाड दाखवू दे. हे बघा ना, भैरवच्या आपल्या काही अडचाळी त्या बारक्या पोराला काही वाईट मार्गावर नेऊन घालते. त्याला गेम खेळवायला. गेम बोल कॅमेऱ्यासमोर बोल ना. काय खरं बोललं म्हणून तुम्हाला राग येते, समज राहिला नाही खरायचा. आमच्या घरी जाऊ दे. तर पब्लिक हे बघा जांभळाचं झाड आहे. सो पब्लिक आपण आलोय परत आता घरामध्ये इकडं.
आणि भेटतो आता तुम्हाला अशा नवीन नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही जा आपल्या कृतीबोला सबस्क्राईब करून घ्या. जय हिंद, जय भारत.